बाई एकदा होते आणखी धावत धावत नाचत जाम मजा केली का कुणी. तर कसं काय मंडळी बरं आहेत ना. मी पण जाम बरं आहे. तर चिंबोऱ्या कोळब्या करपाले म्हणजे खारींचा मावरा बघून कंटाळा आलाय. नाही येणार कंटाळा, तुम्हाला येणारच नाही, कारण आपली ती संस्कृती आहे. म्हणजे ती संस्कृती आपली खाडीतली बघितली ना. आज मी आलो आहे ना, आज एका कार्यक्रमाला आलो आहे. विष्णुदास भावे हॉलमध्ये आलो आहे आणि तिथं रोहन पाटील यांचा जबरदस्त कार्यक्रम आहे. भाई नाव काय आहे कार्यक्रमाचा? परंपरा आगरी कोल्यांची. परंपरा आगरी कोल्यांची. आणि परंपरा आगरी कोल्यांची मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. बघा आणि या परंपरा आगरी कोल्यांची चॅलेंजच्या या कार्यक्रमाचा आनंद घ्या. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर या आजचा कार्यक्रमाचा पूर्ण सोहळा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. बघा, मजा घ्या. खरंच मजा नाही, कारण धम्माल कार्यक्रम असतं. दरवेळी फुल असतं. का फुल असतं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही पण बघा माझ्यासोबतच, कारण मी स्वतः पहिल्यांदा आलो आहे. भरपूर वेळा इन्व्हिटेशन आला पण पॉसिबल नाही झाला. आज शेवटी मुहूर्त जुळला आहे आणि मुहूर्त जुळल्या बोलल्यानंतर आज आम्ही कार्यक्रम पूर्ण बघणार आहेत. तर चला या, आम्ही जातो आता थिएटरच्या आतमध्ये आणि या आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात बघूया. तर बघताय पोचलोत आपण बरोबर विष्णुदास भावे हॉलच्या बाजूला आणि पब्लिकसुद्धा भरपूर यायला झाली सुरुवात. शोच हाऊसफुल आहे, त्याच्यामुळे पब्लिक भरपूर बघायला मिळणार आहे आणि पब्लिकचा तो उत्साह, या कार्यक्रमाचा उत्साह तुम्हाला बघायला मिळणार आहे. मध्ये आलो, पहिला दर्शन आईचं झालं. आई काय बोलतं? मग तुला काय, तुम्ही चिंबोऱ्या खाता ना, निवठ्या खाता ना, पाकट खाता ना, माकल्या खाता ना. मी काय सांगताय तू येतं का निवठ्यानं? निवठ्यानं चिमरण येतं का? तू माकल्यानं येतं का? माकल्यानं येतं का? हा, माकल्यानं येतं? येतच आहे मी. तुला मी बोलवते तो ये. हा हा, ये. आशिष दादा नाही. आशिष दादा काय बोलतं? कार्यक्रम आज नक्की तुझा आवाज ऐकायचा आहे. मला कडक एकदम. ये ना बस काय एक नंबर चिंबोरीचा गाणी नक्कीच जेल भाई. बस. आणि तुझे व्हिडिओ बघतो भाई, एक नंबर व्हिडिओ असतात. दादा थँक्यू, दादा थँक्यू. चला, भरपूर मंडळी आहे इकडची. थोडं वाजं कोंपण तयार भाई. बघता इथं सेटवर पूर्ण तयारी चालू आहे आणि स्वतः रोहन पाटील. काय बोलतो शेठ? धन्यवाद, इन्व्हिटेशन दिलात आम्हाला, जाम बरा वाटला. तुझं पण आणि तुझं पण, कारण की तू माझ्यासाठी एका फोनवर इकडे हजर झालास. बस बस. हे कसं आहे ना, नावच बस आहे परंपरा आगरी कोल्यांची, त्याच्यासाठी आपण कुठेही जाऊ शकतो. तर चल थँक्यू बाय. तर पूर्ण बघतोय सेटअप करायचं काम चालू. जयदास आहे इकडं आणि बाकी भरपूर मंडळी यांचं होतं सेटअप करण्याचं काम चालू आहे. आणि इकडं बाई स्वीटी एकदम तयार झाली जबरदस्त. नेहमीप्रमाणे स्वीटीचा डान्स आपल्याला बघायला भेटेल. स्वीटी भारी दिसत एकदम. काय बोलतं? काय नाही या, तुला काय टेन्शन नसतं ना? स्वीटी कसं रोजचं नेहमीचं आहे, त्याच्यामुळे काय तिला टेन्शन नसतं. परत आता कार्यक्रम असेल ना उद्या लगेच आहे. परत 28ला कार्यक्रम आहे, तुला मी सांगते. माहिती आहे. तर चला, अजून भरपूर काही जण आहेत. मस्त सगळ्याजणी तयार झाल्यात. हाय मस्त डान्स करा, एकदम भारी परफॉर्मन्स होते. चला, तर निलेदादा सुद्धा आहे. पहिल्यांदा भरपूर दिवस भेटायचं होतं, कारण निलेदाचा आवाज म्हणजे आतो निलेदाचा आवाज कडक एकदम आवाज असतं. तुझं गाणी बस. थँक्यू. हे सगळे डान्सर तुम्ही कुठं ना कुठं पहिल्या कुठल्या शोमध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या सॉन्गमध्ये पाहिलंच असेल. आणि हे कोण वाटतंय बाई? एकदा होते कलाकार लोक आहेत ती.
कसं असतं ना, ही एनर्जी असतं जी शोच्या अगोदरची जी एनर्जी असते ही बघा, ही आपल्या सगळ्या कलाकारांमध्ये एनर्जी आहे. काय बोलता भाई? कोण लाईव्ह वाजायचे मरे ना? जाऊ दे, चला कार्यक्रम एकदम भारी झाला पाहिजे. जबरदस्त. आपला मामा तुझे बाचीचे कार्याला, ते बाचीचे कार्याला. खतरनाक अशी एनर्जी, म्हणजे बघताय कार्यक्रमाच्या अगोदर सुरू होण्या अगोदर एनर्जी. मामा बाबा 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 मामाचं दागिनं बघ. गला खाली दिसतोय मामा, तिकडनं एक मामा फेक अशी फेक, मामा फेक अशी एक चेन फेक, मामा एक फेक. मामा एकदम खतरनाक वाटतोस, काय बोलशील? कसा भाऊ? मामा एक मामाचा लोक कसा वाटतोय? मामा ये बघ, ही आहे ना, ही आमची प्रॉपर्टी, आमची आगरी कोल्यांची प्रॉपर्टी. आमच्या प्रॉपर्टी आम्ही ठेवत बसत नाही. बँक बॅलन्स आम्ही इकडे तिकडे ठेवत बसत नाही. इकडे लपव तिकडे लपव आम्ही करत नाही. भीतीना दरवाजावर नाही लपवत. ही प्रॉपर्टी आमची. मामा गलन टाक, मामा एक गलन टाक, मामा एक मामा गलन. बस थँक्यू मामा. तर चला, जबरदस्त एनर्जी मामामध्ये होतं. एनर्जी मामाचं असं असेल तर भाच्याचं का नाही असं एनर्जी भाच्याचं फुल खुशात. तर चला, आता आपण वाट बघणार आहोत आपल्या कार्यक्रमाची. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि कार्यक्रम कसा झाला पाहिजे एकदम झकास. धन्यवाद. Thank you.
2022 बरोबर ऑगस्ट 2022 आपला पहिला शो झाला. पहिला शो हाऊसफुल ते 10 शो सर्व हाऊसफुल झाले. त्याने माझ्या विश्वास ठेवला. मी 10च्या शो होतो. त्याच्यामुळे 11वा शो पण मी इथे आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळे पण 11वा शो मी आज इथे आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद दादा. तुमच्यावर धन्यवाद. राखीताई, विनोद दादा, तुमचे पण. रोशनभाई माझे मम्मी पप्पा आसामीज आहे, पण मी इकडे जन्म घेतले आहे. मी मराठी मुलगी आहे. म्हणून मी हे महाराष्ट्राचं मान ठेवण्याचा प्रयत्न करेन. हेच करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद करा. हा, करा सुरुवात करूया.
शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग तुझे नाला तू नाही शिराला ये डोटे वंदर मी कसे कमी अजून कमावलीला तू बघ माझी सासू तुझी मदर हे माझी होणारी हप्ताभर आय लाईक यू ब्युटी आय लाईक यू शाट तुझ्यावर सांगून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी हाय किती सुंदर तुझं नंबर हे पाहिजे ते एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी हाय किती सुंदर तुझं नंबर हे पाहिजे ते दादा मंडळी
गुरुगाडी नायकाची गुरुगाडी गुरुगाडी रवी नायकाची गुरुगाडी गदास गणेश रवी नायकाची गुरुगाडी गदास गणेश चेतनाची भक्ती साधी ग चेतनाची भक्ती साधी ग हा आवाज होता योगेशजी पोलीस कर्मचारी आहेत आणि त्यांच्या आवाजाची लय आहे. माझा बापू जाबूल म्हणून मी गुलाबजामुन 12.5% शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचं जय जयकार प्रकल्पग्रस्तांनी एक वच बना साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ आकाशा आवाज केलीच सुटलाय तुम्ही सुंदर बघा पेटून उचलाय आकाशा आवाज केलीच सुटलाय आपल्या सुंदर आवाज तुम सकते येणार आपल्या सुनेला घ्यावा भेटणार तुझे काय सगळं बसा सगळीचे रविसा ते सभा मला जिंकली आईला भेट जा सासरी मावल्या
घाट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या सासरी सासरी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात आल्या डोंगराला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला आईला आईला भेटल्या ना बाया माझ्या सासरी सासरी माऊल्या तर बघताय विक्रांत आहे समोर. आई कुठे आहेत? आहे फोटोशूट चालू झालं तिचा. फोटोशूट चालू आहे आता. कला ऐकतं एवढा कारण मागं आता रेस्ट आहे थोडी, तर आता थोडा वेळ नाही काकूला सोडणार वाटतंय. काय बोलतो, तुला कसा वाटला कार्यक्रम? तू पहिल्यांदा आलास? हो पहिल्यांदा आलो मी. जाम भारी वाटला, मरणाचा भारी वाटला. आवरा भारी कार्यक्रम का देखील नव्हतो. आमच्याकडे होतं ना ऑर्केस्ट्रा, पण आवऱ्या लेवलला भारी नाही होत. आता एवढी मोठी पब्लिक अक्षरशः अख्खा तो काय दाखवतात क्राऊड, म्हणजे त्यांना बसायला जागा नाही, पायऱ्यांवर लोक बसले, एवढा हाऊसफुल झालाय. मरणाचा भारी शो आहे. जर तुम्ही देखील येणार असेल नेक्स्ट शोला तर नक्की या. आमचं नाव सांगा जरा, 20% डिस्काउंट देतील तुम्हाला. पण खरोखर जाम भारी शो आहे. नाही नाही, मी खरंच बघितलं, तू नाचत होतास. हो तू पूर्ण फॅमिली सगळं तुम्ही नाचत होते. खरंच जाम बरा वाटला. जाम भारी शो आहे. आम्ही बिन प्रॅक्टिसचे घोडे. नाही नाही, पण भारी तुमचा परफॉर्मन्स. काकू पण नाचवते मस्त, ऍक्टिंग वर मस्त. ऍक्टिंग भारी करत
घंटावली चला 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 काम 25 केलं काम 25 थँक्यू दादा तुमच्या सगळ्या रसिकांचे तुमच्या सगळ्या रसिकांचे आशीर्वाद आहेत रसिक प्रेक्षकांचे त्यामुळे आपले प्रयत्न चालू आहेत करणं काय साथ हवी नाचवतं डायरेक्ट नाचवतं झालं ना काम 25 काम 25 धन्यवाद झालं. धन्यवाद
सोय करा मामाईला त्याची जीवाची सोय करा अरे ये मामा तुझ्या बाजीच्या गाडी आला ये मामा तुझ्या बाजीच्या गाडी आला मामाईला त्याची जगाची सोय करा मामाईला त्याची जगाची सोय करा अरे का तुम्ही केली पटी जाऊया कला तुझी रोटी जाऊया कला तुझी रोटी अरे चढूया हातीला जाऊया तुझ्यासाठी बदली जाऊया तुझ्यासाठी बदली अरे लागू की लेकरं दिली तुला जाऊया माझे दुसरं चला गाडी विजवली नवला काय जमना लाडा दादा वही वाला लाडा दादा वही लाडा दादा वही वाला लाडा दादा वही त्याला सुरती बाबा त्याला भोंगली जावे हाय मोठा बलकटे त्याला थोडा पेप्सी खंड जावे हाय मोठा बलकटे त्याला थोडा पेप्सी खंड हर घरी नवरी पाठवा खाली पांडवाने नवरा आयलाय
पाठवण नवरा आईला लग्नाला पाठू लग्नाला खोलीवर सर संपलाय गोदामची पाण्याचे लग्नाला म्हणवा तरुणीला गौरीला तुम्ही देखील शंकर भरडाला तुमचं देखील लग्नाला म्हणवा गौरीला कसा होता धमाका? फायनली आज काकू भेटल्या. काकू मी येणार आहे चिंबोऱ्या घेऊन स्पेशल. त्या पण अशा नाही कसले कसले लाखीने भरलेल्या लाखीने भरलेल्या स्पेशल चिंबोऱ्या घेऊन आणि काकूच्या हातच्या चिंबोऱ्या आम्ही बनवणार आहेत. माझ्या बायकोला पण घेऊन ये. माझ्या बायकोला लहान वाटत लाखी भरले चिंबोरे वहिनी बाजूला आहेत पण तिकडे व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत जरा. 100% काकू घेऊन आणि खरंच तुला इथं वाशिममध्ये येऊन आणि रोजचा कार्यक्रम कसा वाटला? मी जाम एन्जॉय केलं. जाम काकू आणखी धावत धावत नाचत जायची. खरंच जाम मजा केली काकूनी आणि भाई विक्रांनी पण जाम मजा केली. जाम मारण्याची मजा केली. तुला कसा वाटला कार्यक्रम? पिक्चर बघायला ते सगळेच येतात इकडे येतात ते जाम मजा करतात. पिक्चर नका तो इथे लाईव्ह शो बघा. जाम मजा मस्ती धमाला अक्षरशः म्हणजे नाचून नाचून आम्ही धिंगाणा केला इकडे. सगळ्या प्रेक्षक पण असले जाम मजा केली सगळ्यांनी. आणि आमचा शो मी कधी बघितलं नव्हता पहिल्यांदाच बघितला. तुम्ही देखील नक्की या आणि परंपरा आगरी कोळ्यांची एन्जॉय करा. खूप सुंदर आहे आणि अशी पुढे शो चालत राहू दे ही इच्छा. आता पुणे घेऊन येऊ. 100% रोहन दादा आहे ना. रोहन दादा अशी शो कायम चालू होणार आहे. आणि काकू रोहन दादा शो कसा होता? अरे आवडला तुला? धन्यवाद आले तुम्ही इकडं. आणि या शोला नक्की तुमच्यामुळे भरपूर पब्लिकचं प्रेम कसं आहे आमच्याकडच्या? चला असं म्हणजे काय 100% राहील आहे आणि अजून पुढे पण राहणार आहे. अजून टेन्शन नाही घेऊ तुम्ही. अजून भरपूर प्रोग्राम होणार आहेत आणि तुम्हाला इकडे यायचं आहे. आणि मी एवढ्या मोठ्या मंचावर आले ना तेव्हा तुमच्या सर्वांच्या प्रेमामध्ये आले. काकू आहे ना. काकू खरंच सांगते मी भरपूर वेळ जास्त भेटत नाही पण काकू अशीच एकदम कधी कधी असं वाटतं ना की आपण नेहमी रोजच भेटतो काकू ना. आज मी पहिल्यांदा भेटलो असं पण असं वाटतं रोजच भेटतो काकू ना. काकू धन्यवाद. आणि आम्ही याचे व्हिडिओ जाम देखतो. म्हणजे अक्षरशः चिमोऱ्यानं जाते बोलताना जाते मोठे मोठे मासे पकडून आणते. आवडते का तुला व्हिडिओ?
पुढे आम्हाला का घेऊन आलो नाही 100% घेऊन येईन आणि डायरेक्ट आपण बनवू रेसिपी. चला बाय 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 बाय. तर जाता जाता म्हणजे आता कार्यक्रम जबरदस्त होता खरंच. म्हणजे रोहनने भरपूर वेळा मला प्रयत्न केला, पण मला खरंच सांगते मी काही भरपूर गोष्टी मिस केल्या. इथे यायला भरपूर टाईम लावला. कार्यक्रम एवढा भारी होता जबरदस्त. म्हणजे पब्लिक नाचायला खाली येते, स्टेजवर येते. यावरून समजा तुम्ही इतका कार्यक्रम का होता, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. पूर्ण व्हिडिओ एक गोष्ट समजली असेल की ही मेहनत होती, या सगळ्या कलाकारांची मेहनत होती, रोहनची मेहनत होती. रोहन नक्की शब्दात सांगता आम्हाला म्हणजे तो कसं केलं असं लागला एवढ्या लोकांना एकत्र आणणं म्हणजे पाहू नये. सगळ्या पब्लिकचा आपल्याला आशीर्वाद, ऐकण्याचा आशीर्वाद. 100%. आणि दरवेळेस काही शोमध्ये वेगळं करायचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांचा सपोर्ट असतो. सगळे म्युझिशियन, सिंगर्स जे माझ्याबरोबर त्यांचा पण सपोर्ट असतो, पण सगळं हा सक्सेस होतो. 100% सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय कधीच कुठली गोष्ट शक्य होत नाही. तर चला धन्यवाद. तू असाच कार्यक्रम तुझा पुढं चालू ठेव. असे तुझे शो 11वा शो ना, 100 शो होऊ दे, लवकरच सेंचुरी होऊ दे. बस हीच आमची सगळ्यांची इच्छा. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, हा रोहनचा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत लाईक करा आणि शेअर. चला बाय बाय.